हाय फ्रेंड. तर 1 मंथ सेलिब्रेशन नाही सॉरी 2 मंथ सेलिब्रेशन आज मी करणार आहे. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहे. आपल्याला काही एवढं काही जमत नाही. पण बघा पोरगी आमची लय ही करते, काय म्हणायचं, सगळं विस्कटून टाकते. डेकोरेशन केलेलं ही या रडती सारखं. कसं करावं त्याच्यामुळे आता मी दाखवते तुम्हाला. ओके. आज कायच करणार, सगळं संपलं की. हा मग हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनेल. डेकोरेशन कशी झालंय बघा, किती छान झालंय ना. तर आमची पोरगी काही साथ देत नाही बघा, सगळं इसकडून टाकते इथे झोपवलं की मध्ये. त्यामुळे मी असंच ठेवलंय आणि बघते तिला ठेवून. इसकटलं होतं, परत दुरुस्त केलंय मी सगळं. कसं वाटतंय तुम्ही सांगा बरं. छान वाटतंय ना, एकदम सुंदर. टाइम नाही मला एवढं डेकोरेशन करायला. ठीक आहे. पुढे काय करते का? झालं का सुरू? अरे अरे सगळं कटून टाकते दरवेळेस. असंच करते. ठेवलं की असलंच कार आहे. असंच करायचं का दरवेळेस? हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. कशा आहात सर्वजण? अरे बघा, आमच्या पुरीला आवडत नाही हॅपी बर्थडे साजरा करायला. पण मोठी झाल्यावर म्हणेल, मम्मी माझा हॅपी बर्थडे साजरा कर, मम्मी माझा हॅपी बर्थडे साजरा कर म्हणेल दरवर्षी. आता करते तर नग वाटतंय तिला, सगळं मोडून टाकते. असं आहे. हॅपी बर्थडे साजरा कर म्हणेल, आता करते मनानी, करून घेऊ वाटत नाही. अशी लेकर आहे ती. काय करावा काय नाही बाबा, रे वैताग आलाय. आता ते 3 फोटो आहेत ना, तुम्हाला दाखवते फोटो. हा, ते आम्ही 2 जण आहेत, 3 जण आहेत ना. आता हिचा पण फोटो त्याच्यामध्ये ऍड करायचा, म्हणजे दुसराच काढावा लागेल. आता ऍड करायचा फोटो. हे भगवान, असं म्हणलं कसं व्हायचं बाबा. अरे बाबा, कसं व्हायचं असं सगळं मोडून टाकल्यावर. मी एवढं मेहनतीनं करते, तर लेकरापेक्षा काय माझी मेहनत महत्वाची नाही म्हणावं लागन. तसं तर तसं तर महत्वाची नाही. बघा आता अजून दुरुस्त करून ठेवते मी. हीच पोहे खायची मला, मुतू नको याच्यामध्ये बाय. मुतलीच तर काय खरं नाही, मला तसंच खावा लागन. मग आता खायचे तर मला दुपारच्यालाही पोहे सगळं संपलं ग बाई. कसं करावं पिवडे सानू. किती सुंदर साडी नेसवली होती तुला मी ना, असं करून ठेवत्यात वय ग. अग रात्रीचा दिवस केला मी तुला सांभाळण्यासाठी. हाताचा पाळणा केला आणि हाताचा पाळणा डोळ्याचा दिवा केला. याला तस किती 1 तास झालं मी अपदत होते. शेवटी पुरीनं हाय तसं करून ठेवलं. किती नवीन साडी बघा माझी. जाऊ दे, आता ह्याच्यापेक्षा भारी भारी करतात लोक लेकरांसाठी. याच्या पुढं माझं काहीच नाही म्हणावं लागन. हा, जसं असेल तसं चला. राम राम मंडळी. हिला तर बोलायला बी शिकवलं होतं. राम राम मंडळी. बघा कुंकू बी कसं पुसून घेतलंय, काजळ बी लावलं होतं खाली. आज आंघोळ घातली हिला. हो, तर तसं केलंय हिनं. आता हिचं कान टोचवायचं बाकी राहिलंय. कान तेवढं पुढच्या महिन्यात टोचवून घेतो आम्ही. कान टोचवलं की झालं मग. अरे बापरे, का केस बी चालली तोंडात वाटतं. तर चला, सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा. कसा वाटला आमचा ब्लॉग तुम्हाला आज सांगा बरं. नक्कीच चांगला वाटला असेल.
चांगला जरी वाटला ना वाईट जरी वाटलं तरी चला सबस्क्राईब जरूर करा आणि पुढं न्या. हा, पटापटा चॅनल पुढं न्या, सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके. आता 2-2 पुरी सांभाळायच्यात मला. 2-2 पुरी छप्पर फाडके दिले देवानी. ते म्हणलं तरी एक पुरगी तर 2-2 पुरी गरीबाला दिले त्या. जाऊ द्या आता, असू द्या. लक्ष्मी एक आणि सौभाग्य. लक्ष्मी एक सौभाग्य केल्यावर म्हणतात की सौभाग्याची पुरगी पैदा होत असते म्हणतात ती. चला, जे होतंय ती चांगलं होतंय म्हणायचं, चालायचं. आपलं आयुष्य असंच आहे, चांगल्यासाठी होत्यात म्हणायचं सगळं. हाय ना सानू, तू झोपा काढ निवांत, तुझं काय नाही बाकी. चला, सगळं 2 तरी कटून टाकलं, मोडला म्हणायचं. केकच कट केला म्हणायचं आमच्या पुरीनं. हा, केक आणला तर असाच केला असता ते बी. चला, बाय द वे सबस्क्राईब करून टाका. लय बोलत नाही मी, तुमचा टाइम बी घेत नाही. 2 शब्द बोलून माझे शब्द संपवते. नमस्कार. नमस्कार नाहीत म्हणत, बसतो खाली आता. आता म्हणत आहो कसं म्हण. जमलं जमलं जमलं. असं म्हण. म्हण. नाही येत. जमतय जमतय. हा, म्हण म्हणा. हा, जमलं. माय गॉड, माय स्वीट गर्ल. ओ माय गॉड. आणि या पोह्यामध्ये मुतू नको म्हणून सांगितलं होतं, कारण मला ते पोहे परत आता सध्या खायचेत. त्यामुळे ती काय मुतलेली नाही. माझा मोठा ब्लॉग आलेला आहे, तुम्ही बघा. तर मी तिला साडी परिधान केली होती, त्याच्यामध्ये 2रा मंथ सेलिब्रेशन होतं केकचा. नाही, केक नाही, पोहेचा. काय बोलते काय कळत नाही. जाऊ दे आता. तेव्हाही दिले ते 2-2 मुली दिल्यात मला. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल माझा पुढं न्या पाटापाटा. तेवढंच काय थोडंफार मदत होईल, माझ्या संसाराला आधार होईल. तर देवाने दिल्यात ते दिल्यात 2 मुले गरिबाच्या घरात छप्पर फाडके दिल्यात 2 मुली. तर जाऊ द्या, त्याच्या जसं मुली देतात जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे म्हणायचं. पैसा दे म्हणलं तर देव देणार नाही, तसं फक्त असं असतं या. अरे बापरे, अरे कटाळा. अरे बापरे, अरे 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 अरे. ओ माय गॉड, लय आळस येते बसून बसून. काहीतरी काम सांगा मला, कोणतरी काम सांगा. कोणाचं काय असलं धुणं भांडी करायचं तो, पण माझ्या घरचं कोण करणार धुणं भांडी. मला ती साडी आली शिवायला, साडी शिवायची. तर पिवडी आता पैसे मागायला आलते, पार्टी करायला लागली ती. आम्ही पण लहानपणी आमच्या पार्टी करायचो. आज आहे रविवार. तर रविवारी आमच्या इथे बाजार भरतो परांडा तालुक्याच ठिकाणी. आमच्या लहानपणी मला आठवतंय, आम्ही शेव आणि जिलेबीची ते आठवण काढायचो. वडील जर परांड्याला गेले ना बाजार करायला रविवारी, रविवारचा दिवस हा आमच्यासाठी खूप खूप खास होता. लय आनंदाचा दिवस होता रविवारी म्हणजे की. आणि त्या दिवशी खायला आणायचे आम्हाला माझे वडील. तसं सगळं पूर्ण गावच वाट बघत असेल आपापल्या आईबापाची. रविवारचा दिवस म्हणजे खूप चांगला दिवस असतो. आता काय रोज खायला प्यायला म्हणल्यावर काय रोजचा दिवस सारखाच आहे असं. आणि पहिल्या रविवारच्याला ना माझ्या मिस्टरांना पण कसं आनंद व्हायचा, कारण रविवार आलं की मी बाजाराला जायचे. आता त्यांना जावं लागतं बाजाराला, त्यामुळं त्यांना आनंद होत नाही. आता खूप वाईट वाटतंय, लय अवघड वाटतं, लय दुःख वाटतंय. आता बाबा मला बाजार करावा लागतो, त्यात पैसे खर्च होतात. 500 रुपये मी पहिल्याच 350-400 रुपयात भागवत होते. आता 500 रुपये परत नाही, 700 बी जातात कधी कधी पैसे. त्यामुळे दुःख होतं आहे आता रविवार आला की. आणि मी बाजारात जात असले की आनंद होत होता, कारण मी त्यावेळेस काम बी करत होते. आता त्यांनी एकटेच काम करतात, हे प्रॉब्लेम आहे.